गुड आफ्टरनून गाईज. लास्ट टाईम आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर बघितलं. त्याच्यामध्ये रेक्टिफायरचे डेफिनेशन बघितले, हाफ वेव्ह रेक्टिफायर बघितलं, ते सर्किट डायग्राम बघितलं, त्याचं वर्किंग बघितलं, नंतर पीक इन्व्हर्स व्होल्टेजची डेफिनेशन बघितली, आणि नंतर बघितलं रिपल फॅक्टर आणि त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम. ओके, तर आता बघूया सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. तर सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर काय असतं ते बघूयात, कारण आपण डिसॲडव्हान्टेज पण बघितले आणि ॲडव्हान्टेज पण बघितले हाफ ॲडरचे आणि त्याच्यामध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायरचे. तर हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये डिसॲडव्हान्टेज काय आहे की फक्त एक पॉझिटिव्ह हाफ सायकलच ती रेक्टिफाय करतं, हा एक डिसॲडव्हान्टेज. आणि दुसरं म्हणजे त्याची रिपल फ्रिक्वेन्सी कमी असते आणि त्याच्यामध्ये जे रिपल आहेत ती रिपल हे खूप जास्त असतात. तर ते प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर वापरतो आपण. ते बघूया ते काय. टू युटिलाइज निगेटिव्ह हाफ सायकल, वन मोर डायोड इज कनेक्टेड विथ स्पेशल टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर कॉल्ड ॲज सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. निगेटिव्ह हाफ सायकलला युटिलाइज करण्यासाठी आपण एक डायोड पुन्हा कनेक्ट करतो सर्किटमध्ये आणि जो ट्रान्सफॉर्मर वापरतो स्पेशल टाईपचा, त्याला बोलतात सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. ओके, in center tap transformer the middle terminal is tapped so that its upper terminal A and lower terminal B become opposite in phase. If the terminal A is positive, the terminal B is negative with respect to सेंटर टॅप. आता याच्यामध्ये जे काय असतं सेंटर टॅपमध्ये, जो सेंटर पॉईंट आहे तो मिडल टर्मिनल, तर त्याला टॅप केलेलं असतं, म्हणून त्याला सेंटर टॅप बोलतात. आणि याच्यामुळं काय होतं, जर अप्पर टर्मिनल, आता डायग्राममध्ये बघा फिगर 1.18मध्ये सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण 230 व्होल्ट AC दिला इनपुट, नंतर प्रायमरीला, नंतर त्याच्यामध्ये सेकंडरीच्या इकडे बघा वाइंडिंगच्या इथे आपण पॉईंट दिले, नाव दिलं A पॉईंट, नंतर B पॉईंट आणि मधला जो आहे मिडलचा तो C पॉईंट आहे. ओके, तो C पॉईंट म्हणजे सेंटर टॅप. जर सेंटर टॅप केलेला असेल तर याच्यामध्ये टर्मिनल कसं होतं, जर A इज पॉझिटिव्ह असेल, A इज मोर पॉझिटिव्ह असेल तर B हा निगेटिव्ह असतो, राईट. आणि याच्यामध्ये कसं असतं, याच्यातला जो फेज डिफरन्स आहे सेंटर टॅपमध्ये कसं असतं, ते व्होल्टेज आहे असताना तर A आणि C मधला असतो आणि B आणि C मधला असतो. ओके, ते तसं सेंटर टॅपमध्ये व्होल्टेज डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. तर याच्यातून काय होतं की जर आपण पॉझिटिव्ह हाफ सायकल येत असेल A आणि Cच्या पॉईंटमध्ये, तर निगेटिव्ह आहे हाफ सायकल येते B आणि Cच्या पॉईंटमध्ये. म्हणजेच काय, हे जे असतात जे याचं जे इनपुट असतं अपोजिट इन फेज असतं. ओके, देर इज अ 180 डिग्री फेज शिफ्ट बिटवीन द सिग्नल. ओके, म्हणजे जर पॉझिटिव्ह हाफ सायकल A आणि C मध्ये असेल तर खाली B आणि C मध्ये काय असणार, निगेटिव्ह हाफ सायकल. तो फेज डिफरन्स असतो तो 180 अपोजिट फेजमध्ये असतो सेंटर टॅप. ओके, नंतर याची वर्किंग आता डायग्राम बघून घ्या. तर ट्रान्सफॉर्मर नंतर आपण ए पॉईंटला काय लावलं, डायोडचा ॲनोड लावला, नंतर कॅथोड डायोड D1चा ॲनोड लावला, कॅथोड आहे ना D2च्या कॅथोडला कॉमन केलं आणि जे D2चा जो ॲनोड आहे तो पॉईंट Bला कनेक्ट केलं आणि जो कॉमन केलेलं कॅथोड आहे त्याच्याला लोड रेजिस्टन्स लावून ते सेंटर टॅपला कनेक्ट केलेला आहे, म्हणजे तो ग्राउंड लेवल. ओके, आणि लोड रेजिस्टन्स RL जो आहे त्याच्या अक्रॉस आपण व्होल्टेज मेजर करत असतो, आउटपुट व्होल्टेज. ओके, वर्किंग बघूया. इन सेंटर टॅप रेक्टिफायर diodes are conducting in alternate cycles so that current through RL flows in the same direction for both half cycle. आता सेंटर टॅप रेक्टिफायरमध्ये फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये डायोड दोन्ही कंडक्ट होतं अल्टरनेट सायकलला, आणि ते करंट जे फ्लो होतं ते रेजिस्टर RL थ्रू, आणि ते दोन्ही वेळेस पॉझिटिव्ह हाफ सायकलला आणि निगेटिव्ह हाफ सायकलला सेम डायरेक्शनमध्ये फ्लो होतं. ओके, तर बघूया आता त्याचं डिटेलमध्ये. सपोज इफ द फर्स्ट हाफ सायकल टर्मिनल
suppose in the first half cycle terminal A is positive, then B is negative with respect to the terminal C, then diode D1 becomes forward bias and D2 becomes reverse bias. Observe figure 1.19a. Current flows through terminal A, D1 through RL to terminal center tap C. Thus the output voltage across RL is developed as shown. आता याच्यामध्ये कसं असतं, जर आपण काय पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला जर घेतलं तर ए जर पॉझिटिव्ह असेल तर बी काय असतं, निगेटिव्ह असतं विथ रिस्पेक्ट टू टर्मिनल सी. तेव्हा व्हेन ॲनोड इज कनेक्टेड टू when anode is connected to positive half cycle, cathode is connected to ground, then such diode is forward bias. मग डायोड D1 काय होतं, फॉरवर्ड बायस होतं. आणि तसं जर केलं, anode is connected to negative half cycle and cathode is connected to 0, that is ground, then such diode is reverse bias. So diode D2 is reverse bias. आणि मग त्यामुळं काय होतं, जे फॉरवर्ड बायसमध्येच करंट फ्लो होतं, तर मग डायोड थ्रू D1 थ्रू करंट फ्लो होतं. मग करंटचं डायरेक्शन आपण कसं फ्लो होतं, टर्मिनल ए, नंतर डायोड D1, नंतर लोड रेजिस्टन्स RL आणि नंतर आहे टर्मिनल सेंटर टॅपचं C. ओके, गॉट इट. ओके देन आता याच्यामध्ये डायग्राममध्ये बघा फिगर 1.1 डायरेक्शन दिलेलं आहे कुठं, आणि करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. मग ए टर्मिनलला प्लस आहे, मग एकडनं D1कडे, D1कडनं RLकडे, RLकडनं Cकडे, आणि तो D1 जो डायोड आहे ॲज अ क्लोज स्विच म्हणून काम करतो तेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल. आता नंतर बघूया इन नेक्स्ट निगेटिव्ह हाफ सायकल of AC, polarity of AB get reverse. A becomes negative and B positive with respect to terminal C. The diode D1 becomes reverse bias and diode D2 forward bias. Current flows from terminal B through D2 through RL to terminal C. Thus output voltage is developed which is similar to the half cycle and it is in the same direction. Figure 1.20 shows the input AC and full wave DC output. तर याच्यामध्ये बघा निगेटिव्ह हाफ सायकलला काय होतं, पोलॅरिटी चेंज होते. पोलॅरिटी चेंज झालं म्हणजे काय, इज निगेटिव्ह, ए टर्मिनल इज निगेटिव्ह अँड बी टर्मिनल इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू सेंटर टॅप टर्मिनल सी. त्याच्यामुळं काय होतं, मग ॲनोडला जर निगेटिव्ह दिला आणि कॅथोडला ग्राउंड केलं तर ते काय होतं, तो डायोड होतो रिव्हर्स बायस. म्हणजे डायोड D1 काय होईल, रिव्हर्स बायस. आणि ॲनोडला पॉझिटिव्ह दिलं आणि कॅथोडला जर ग्राउंड केलं तर काय होतं, द डायोड D2 बिकम्स फॉरवर्ड बायस. आणि फॉरवर्ड बायस जर असेल तर मग त्याच्यातून करंट कसा फ्लो होईल, फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल, दॅट इज फ्रॉम पॉईंट B D2, नंतर लोड रेजिस्टन्स RL आणि नंतर टर्मिनल Cकडे. ओके, याचं डायरेक्शन पण दाखवलं आहे आणि आपल्याला आउटपुट मिळतं. तो कोणता आउटपुट असतो, इट इज पल्सेटिंग DC आउटपुट, नॉट अ प्युअर DC, बिकॉज इट कंटेन्स रिपल्स. इट इज अनवॉन्टेड AC सिग्नल्स. क्लिअर. नंतर बघूया आता याच्यामध्ये आपल्याला आउटपुट वेव्हफॉर्म दाखवली. तर इनपुट ACमध्ये बघा पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल. फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल डायोड D1 इज फॉरवर्ड बायस. फॉर निगेटिव्ह हाफ सायकल डायोड D2 इज फॉरवर्ड बायस. दॅट इज, आणि जेव्हा डायोड D2 फॉरवर्ड बायस असतो तेव्हा तो ॲज अ क्लोज स्विच म्हणून काम करतो. जेव्हा रिव्हर्स बायस असतो डायोड तेव्हा ओपन स्विच म्हणून काम करत असतो. आता याच्यातून लक्षात घ्या की फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड निगेटिव्ह हाफ सायकल द डायरेक्शन ऑफ द करंट इज सेम इन बोथ द हाफ सायकल्स. ओके, जो करंटचा डायरेक्शन आहे थ्रू लोड रेजिस्टन्स तो सेम डायरेक्शन आहे. म्हणून आपल्याला जे आउटपुट वेव्हफॉर्म आलेले आहेत पल्सेटिंग DC ते पॉझिटिव्ह पिकलाच आलेले आहेत, पॉझिटिव्ह साईडला. क्लिअर. ओके, नंतर बघूया आता ॲडव्हान्टेजेस ऑफ सेंटर टॅप म्हणजे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. त्याच्यामध्ये मोर DC व्होल्टेज दॅन द हाफ वेव्ह. तर याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला, जास्त DC व्होल्टेज मिळतं कशापेक्षा, हाफ वेव्हपेक्षा. का तर बोथ हाफ positive half cycle and negative half cycle are rectified. That's why we get the
more DC आउटपुट व्होल्टेज दॅन हाफ वेव्ह रेक्टिफायर. क्लिअर. नंतर बघू. नंतर काय, नंतरचा पॉईंट आहे, रिपल फ्रिक्वेन्सी डबल बिकॉज 2 सायकल्स आर डेव्हलप्ड, इट इज 2f इन. आता याच्यामध्ये जे आहे दोन्ही हाफ सायकलला आपल्याला पॉझिटिव्ह आउटपुट पल्सेटिंग व्होल्टेज मिळत असतो. म्हणजेच काय की आपल्याला जी फ्रिक्वेन्सी मिळते, जी फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन अकॉर्डिंग टू द वेव्ह फॉर्म कॅन बी, द डेफिनेशन ऑफ फ्रिक्वेन्सी विल बी चेंज अकॉर्डिंग टू द वेव्ह फॉर्म. आता याच्यामध्ये इनपुट वेव्ह म्हणजे काय, ती पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल, ती झाली एक कंप्लीट सायकल. आणि आपली फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन, द टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट, सॉरी काय, टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल, इट इज कॉल्ड टाईम पिरियड. आणि याच्यानंतर आणि काय असतं, याच्यानंतर आहे आणि फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन आहे वेव्ह फॉर्म सिग्नल टू कंप्लीट वन सायकल in unit time, it is called frequency, right? The frequency is a reciprocal of time period. तर त्याच्यामुळं आता बघून घ्या. आणि याच्यानंतर काय, म्हणजे काय, याच्यामध्ये बघा, तर याची जी वेव्ह आहे, तर जी वेव्ह आहे, तर एक जी पॉझिटिव्ह हाफ सायकल निगेटिव्ह हाफ सायकलची इनपुट आहे वेव्ह, तर त्याच्यानंतर आपल्या आउटपुटची 2 पल्सेस आलेले आहेत, म्हणून त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती डबल होते. म्हणून एफ इन म्हणजे इज इक्वल टू 2f इन. नंतर इट इज 50 हर्ट्ज AC फॉर फुल वेव्ह रेक्टिफायर, देन रिपल फ्रिक्वेन्सी इज 100 हर्ट्ज. जर इनपुट फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असेल तर आउटपुट काय होते, 100 हर्ट्ज होते. देअर फोर मोर रिपल फ्रिक्वेन्सी इट मीन्स लेस रिपल दॅन द हाफ वेव्ह रिपल फॅक्टर इज 0.48. म्हणजे काय, जेवढी रिपल फ्रिक्वेन्सी जास्त असेल तेवढा काय असतो, जे रिपल असतात ते आउटपुट वेव्ह फॉर्ममध्ये ते कमी असतात दॅन कोणापेक्षा, हाफ वेव्ह रेक्टिफायरपेक्षा. आणि रिपल फॅक्टर जो आहे याचा सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरचा, तो आहे 0.48. ओके. आणि याच्यानंतर याचं डिसॲडव्हान्टेज आहे, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इज एसेन्शियल विच इन्क्रीजेस द कॉस्ट. याच्यामध्ये जो सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आहे तो स्पेशली डिझाईन करावा लागतो, डिझाईन केलेला असतो, त्याच्यामुळे त्याची जी कॉस्ट असते ती कॉस्ट वाढते. नंतर पीक इन्व्हर्स व्होल्टेज इज इक्वल टू 2Vp, देअरफॉर द कॉस्ट ऑफ द डायोड इज मोर. आता याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली, जेव्हा डायोड याच्यामध्ये रिव्हर्स बायस होतात, तर त्याच्यामध्ये जे सेकंडरीचा टोटल व्होल्टेज आहे, निगेटिव्ह व्होल्टेज, तो डेव्हलप होतो डायोडच्या अक्रॉस. निगेटिव्ह व्होल्टेज म्हणजे तो मॅक्सिमम रिव्हर्स व्होल्टेज डेव्हलप्ड अक्रॉस डायोड, तर तो असतो पीक इन्व्हर्स व्होल्टेज. तो पीक इन्व्हर्स व्होल्टेज म्हणजे जो सेकंडरी टर्मिनल A आणि B मधला जो मॅग्निट्यूड आहे त्याच्या एवढा होतो. म्हणजेच काय, किती होतो, 2Vp एवढा. आणि इट इज मोर, म्हणजे एका डायोडसाठी तो जास्त आहे. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं, डायोड हीट होण्याची शक्यता असते आणि त्याचं इंटरनल स्ट्रक्चर डॅमेज झालेला, म्हणजे डॅमेज होण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी ते जास्त पीक इन्व्हर्स व्होल्टेज असणारे डायोड याच्यासाठी वापरावे लागतात, राईट. आणि त्यामुळं सर्किटचा कॉस्ट पण वाढतो. ओके. देन नंतर आहे स्टील रिपल इज देअर, आउटपुट इज फुल वेव्ह पल्सेटिंग DC. तर याच्यामध्ये रिपल असतात पण हाफ वेव्हपेक्षा थोडं कमी असतात. आणि याच्यामध्ये आपल्याला जो DC मिळतो आउटपुट, तो प्युअर DC मिळतच नाही, तो मिळतो आपल्याला पल्सेटिंग DC. ओके. देन तर आता हा जो आपला काय करायचं आपल्याला, ओके, हां, ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन काय होती, नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड इन युनिट टाईम, इट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी, राईट. द नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड इन युनिट टाईम, इट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. तर आता आपलं काय बघितलं की हे डिसॲडव्हान्टेजेस बघितले आपण कोणकोणते, की याच्यामध्ये पीक इन्व्हर्स व्होल्टेज आहे ते सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर वापरता आणि याच्यामध्ये थोडीशी रिपल आहेतच. मग
हा प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी कोणता पीक इन्व्हर्स व्होल्टेजचा दुप्पट असल्यामुळे तर त्याच्यासाठी वापरतो ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर वापरत असतो आपण. ते बघायचं आहे. याच्यासाठी बघूयात. दिस इज द मोर पॉप्युलर रेक्टिफायर सर्किट बिकॉज द आउटपुट इज फुल वेव्ह DC अँड द सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इज नॉट रिक्वायर्ड. फिगर 1.21 शोज द सर्किट डायग्राम ऑफ ब्रिज रेक्टिफायर. आता याच्यामध्ये तो पीक इन्व्हर्स व्होल्टेजचा प्रॉब्लेम जर ओव्हरकम करायचा असेल दुप्पट असल्यामुळं तर त्याच्यासाठी आपण वापरतो ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. आता याचं वर्किंग बघूयात आता आपण. आणि हे जे ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर आहे ही मच पॉप्युलर आहे आणि याच्यामध्ये सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर वापरायची गरज नाही आहे. स्पेशली डेव्हलप्ड डायोड म्हणजे ज्याचं पीक इन्व्हर्स व्होल्टेज जास्त आहे ते पण वापरायची गरज नाही आहे. ओके, तर बघूया. अगोदर आपण डायग्राम बघून घेऊ. त्या डायग्राममध्ये काय 230 व्होल्ट AC आणि 50 हर्ट्ज हे ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगला कनेक्ट करून लावलेलं आहे. नंतर सेकंडरी जे वाइंडिंग आहे तर सेकंडरी वाइंडिंग डायोडच्या जे 4 डायोड आहेत तर डायोडचे ब्रिजच्या मॅनरमध्ये कनेक्ट करून जोडलेले आहेत म्हणून त्याला बोलतात ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. मग टर्मिनल जो A आहे सेकंडरीचा तो डायोड D4चा कॅथोड आणि D1चा ॲनोड कॉमन करून त्याला कनेक्ट केलेला आहे. नंतर टर्मिनल B जो आहे तो आहे डायोड D3चा कॅथोड आणि D2चा ॲनोड याला कॉमन करून त्याला कनेक्ट केलेलं आहे. ओके, नंतर डायोड D1चा कॅथोड डायोड D2चा कॅथोड कॉमन करून तिथून एक पॉईंट काढून ते लोड रेजिस्टन्स लावलेलं आहे. लोड रेजिस्टन्सचा दुसरा टर्मिनल तिकडे जाऊन जो डायोड D4 आणि D2चे ॲनोड कॉमन करून त्याला कनेक्ट केलेला आहे. आणि जो आपण आउटपुट व्होल्टेज घेतो तो लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस घेतो. असं आहे सर्किट कशाचं ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायरचं. तर याचं वर्किंग बघूया आता आपण. रेफर फिगर 1.22 and 1.33 फॉर बोथ हाफ सायकल्स ऑफ AC. Current through RL is flowing in the same direction like the center tap full wave rectifier, but in bridge rectifier in each cycle 2 diodes are in forward bias and other 2 diodes are in reverse bias. तर याच्यामध्ये कसं होतं आता आपण डायग्राममध्ये बघूया. आता ही जी डायग्राम आहे कोणती 1.22 फर्स्ट हाफ सायकल. पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये काय होतं आणि निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये काय होतं. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये 2 डायोड फॉरवर्ड बायस होतं डायोड D1 आणि D1 आणि D3 आणि निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये डायोड D2 आणि D4 फॉरवर्ड बायस होतात. राईट, आणि त्याच्यातून करंट फ्लो होतो आणि मग आपल्याला आउटपुट मिळतं. कशासारखं जे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट मिळालं तसंच आउटपुट मिळतं. राईट, तर आपण 1 बाय 1 बघूयात. तर पहिल्या हाफ सायकलला काय होतं ते सपोज इन फर्स्ट हाफ सायकल ऑफ AC टर्मिनल A इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टर्मिनल B, देन डायोड D1 and D3 becomes forward bias and D2 and D4 becomes reverse bias. Now refer figure 1.22. Current direction is from terminal A through D1 through RL through D3 to terminal B. Thus the output voltage is developed across RL, that is VO is equal to IL into RL. आता याच्यामध्ये बघा जेव्हा A is more positive with respect to B फर्स्ट हाफ सायकलला तर याच्यामध्ये काय होतं तर डायोड D1 जो आहे D1च्या ॲनोड हा मोर पॉझिटिव्ह होतो. राईट, आणि नंतर तो जो आहे तो कॉमन केलेला असतो म्हणजे ग्राउंड. नंतर तो D1चा जो कॅथोड आहे तो ॲक्च्युली न्यूट्रल केलेला असतो ग्राउंड म्हणजे तो काय होतो मग तो होतो फॉरवर्ड बायस D1 आणि नंतर D1 फॉरवर्ड बायस होतो. नंतर D2 बघा D2ला निगेटिव्ह दिलं ॲनोडला आणि कॅथोड जर 0 म्हणजे ग्राउंड केलं तर तो होतो रिव्हर्स बायस. नंतर D3 बघूयात. D3च्या कॅथोडला निगेटिव्ह दिलं आहे आणि ॲनोडला 0 दिलं आहे म्हणजे ग्राउंड केलं म्हणजे डायोड D3 होतो फॉरवर्ड बायस. आणि D4च्या कॅथोडला पॉझिटिव्ह दिलं आहे
आणि ॲनोडला ग्राउंड केलं आहे, म्हणजे तो होतो रिव्हर्स बायस. म्हणजे कोणकोणते डायोड D1 अँड D3 शुड बी फॉरवर्ड बायस आणि D2 अँड D4 शुड बी रिव्हर्स बायस फॉर फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल. आणि मग काय होतं, मग जेव्हा फॉरवर्ड बायस होतं मग करंट कसा फ्लो होतो, करंटचं डायरेक्शन तर टर्मिनल ए, नंतर डायोड D1, नंतर लोड रेजिस्टन्स RL, नंतर डायोड D3 आणि नंतर निगेटिव्ह टर्मिनल B. म्हणजे करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. ओके, हे करंटचं डायरेक्शन आहे. मग आउटपुट व्होल्टेज आपण काय काढू शकतो, कारण याच्या अक्रॉस काढू शकतो लोड रेजिस्टन्स. त्याचा फॉर्म्युला V इज इक्वल टू ओम्सला IL इंटू RL. क्लिअर, एवढं कळलं सगळ्यांना. हे पॉझिटिव्ह हाफ सायकलला. आता ही डायग्राममध्ये दिलं आहे 1.122च्या, ते तुम्हाला डायरेक्शन पण दिसून येतं. आणि इथं आपल्याला पल्सेटिंग DCज मिळतं आउटपुटला. आता बघूया निगेटिव्ह हाफ सायकलला काय होतं. फॉर नेक्स्ट हाफ सायकल terminal B is positive with respect to terminal A. Now refer figure 1.23. Diode D2, D4 becomes forward bias, D1 and D3 becomes reverse bias. Current through the circuit is from terminal B through D2 through RL through D4 to terminal A. That indicates current through RL is in the same direction as in first half cycle. तर आता याच्यामध्ये बघूया फिगरमध्ये बघा. तर पहिला पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होतं, आता निगेटिव्ह हाफ सायकलला बघितलं आपण की B इज मोर पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू A. मग तेव्हा काय होतं, जर B जर पॉझिटिव्ह असेल टर्मिनल, तर तेव्हा जो डायोड D2 आहे, D2च्या ॲनोडला जर पॉझिटिव्ह असेल, कॅथोड जर ग्राउंड केलेला असेल, डायोड D2 शुड बी फॉरवर्ड बायस. नंतर D1 बघूयात. मग D1ला काय, ॲनोडला निगेटिव्ह, कॅथोड ग्राउंड केलेलं आहे, म्हणजे काय डायोड D1 शुड बी रिव्हर्स बायस. नंतर डायोड D3 बघूया. म्हणजे डायोड D3 जर टर्मिनल B हा पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह कॅथोडला दिलेलं आहे D3च्या, आणि ॲनोड ग्राउंड केलेलं आहे, म्हणजे D3 शुड बी रिव्हर्स बायस. आणि नंतर बघूया जो डायोड D1 आहे, D4 आहे, तर त्याचा जो कॅथोड आहे तो निगेटिव्हला कनेक्ट केलेला आहे टर्मिनल Aला, आणि नंतर ॲनोड जो आहे तो ग्राउंड केलेला आहे, म्हणजेच काय डायोड D4 शुड बी फॉरवर्ड बायस. मग निगेटिव्ह हाफ सायकलला काय होतं, तर करंट कसा फ्लो होतो, टर्मिनल B थ्रू डायोड D2 थ्रू लोड रेजिस्टर RL, नंतर थ्रू डायोड D4 आणि नंतर टर्मिनल A. आणि जेव्हा डायोड फॉरवर्ड बायस होतात तेव्हा ॲज अ क्लोज स्विच म्हणून काम करतात, आणि जेव्हा डायोड हे रिव्हर्स बायस असतात तेव्हा ॲज अ ओपन स्विच म्हणून काम करतात. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, गॉट इट. आता याच्यामध्ये बघा, फॉर बोथ द पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड निगेटिव्ह हाफ सायकल वी गेट द पल्सेटिंग DC फॉर पॉझिटिव्ह, म्हणजे ॲज अ पॉझिटिव्ह. आता याच्यामध्ये पल्सेटिंग DC मिळाले आपल्याला पॉझिटिव्ह हाफ सायकलला बघा, पण मिळाले डायग्राममध्ये 1.24मध्ये वेवफॉर्म बघा. नंतर निगेटिव्ह हाफ सायकलला पण मिळाले. जेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकलला कोणकोणते डायोड कंडक्ट होतात, डायोड D1 अँड D3, आणि निगेटिव्ह हाफ सायकलला D2 आणि D4. पुन्हा पॉझिटिव्ह हाफ सायकलला D1 आणि D3, नंतर निगेटिव्ह हाफ सायकलला D2 आणि D4. हे आहेत पल्सेटिंग DC. ओके, गॉट इट. तर याच्यामध्ये आता ॲडव्हान्टेजेस बघूयात. याचा ॲडव्हान्टेज म्हणजे आपण सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर, आपलं सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर वापरतो, त्याच्या जागी ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर का वापरतो, का तर त्याचा जो पीक इन्व्हर्स व्होल्टेज आहे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरचं तो दुप्पट असल्यामुळं डायोड डॅमेज होण्याची शक्यता असते. तो प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी आपण वापरतो ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. ओके, याचा ॲडव्हान्टेज बघूया आता. तर ॲडव्हान्टेजेसमध्ये बघा, मोर DC आउटपुट व्होल्टेज दॅन द हाफ वेव्ह. याचा जो आउटपुट DC व्होल्टेज आहे ते एवढंच मिळतं की केवढं फुल वेव्ह फुल वेव्ह रेक्टिफायर एवढं मिळतं, म्हणजेच काय हाफ वेव्ह रेक्टिफायरपेक्षा जास्त मिळतं. नंतर रिपल
ripple is less because ripple frequency 2fn is equal to 100 Hz and ripple factor is 0.48. ह्याची जी रिपल याच्यात जे रिपल असतात ते लेस नंबर ऑफ का तर ह्याची जी रिपल फ्रिक्वेन्सी आहे ती काय 2fn एवढी आहे, जस्ट लाईक सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. आणि याचा जो रिपल फॅक्टर आहे तो 0.48 एवढा आहे. आणि याच्यामध्ये नंतर ॲडव्हान्टेज सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इज नॉट रिक्वायर्ड, दॅट मीन्स लो कॉस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर जे आहेत हे स्पेशली डिझाईन केलेले असतात, त्याच्यामुळे त्याची जी कॉस्ट असते ती हाय असते. ते याच्यामध्ये आपण नॉर्मलच ट्रान्सफॉर्मर वापरतो, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर वापरत नाही, त्याच्यामुळं ही सर्किटची जी कॉस्ट आहे ती कमी होते. नंतर आहे पीक इन्व्हर्स व्होल्टेज इज ओनली VP बिकॉज मॅक्झिमम सेकंडरी व्होल्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मर इज VP. आता याच्यामध्ये जे आहे जो पीक इन्व्हर्स व्होल्टेज आहे ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये तो आहे VP एवढा. का तर सेकंडरी तो मॅक्झिमम सेकंडरी जो व्होल्टेज आहे ट्रान्सफॉर्मरचा तो किती असतो, मॅक्झिमम असतो VP एवढाच. आणि सेंटर टॅपमध्ये तो मॅक्झिमम असतो 2VP एवढा, राईट. इन ब्रिज रेक्टिफायर पीक इन्व्हर्स व्होल्टेज ॲपियर्स अक्रॉस टू डायोड. आणि हा VP जो डायोड आहे, VP जो पीक इन्व्हर्स व्होल्टेज आहे एवढा तो दोन डायोडच्या अक्रॉस काय होतो, दोन डायोडच्या अक्रॉस डेव्हलप होतो. त्याच्यामुळं जेव्हा डायोड रिव्हर्स बायस होतात तेव्हा, त्याच्यामुळे डायोड डॅमेज होण्याची काही शक्यता नाहीच आहे. क्लिअर. नंतर याचं डिसॲडव्हान्टेज इन ब्रिज रेक्टिफायर ओनली ड्रॉबॅक इज 4 डायोड्स आर रिक्वायर्ड बट इज नॉट मच इम्पॉर्टंट. आता याचं एक डिसॲडव्हान्टेज छोटं सांगायचं म्हणजे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे तो, कारण याच्यामध्ये 2-4 डायोड लागतात. म्हणजे सेंटर टॅप फुल वेव्हमध्ये 2च लागतात, तर याचे 4 लागतात. हा डिसॲडव्हान्टेज आहे. पण तो डिसॲडव्हान्टेज एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, कारण ते डायोड खूप त्याची कॉस्ट जी असते खूप कमी असते, 2-4 रुपये. ओके. नंतर हा जो आहे नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज तो थोडासा मॅटर करतो, तो कोणता बघूया. सिमिलरली अनदर ड्रॉबॅक इन ब्रिज रेक्टिफायर इज फॉर each half cycle 2 diodes are conducting and both diodes are in series with RL that drops output voltage by 0.7 volt plus 0.7 volt is equal to 1.4 volt, where 0.7 volt drop takes place across the diode. If it is silicon diode, it reduces the output voltage by 1.4 volt. It is significant इन लो व्होल्टेज पॉवर सप्लाय. ओके. तर याच्यामध्ये काय होतं, आपण ॲट अ टाईम 2 डायोड, तर 2 जे डायोड आहेत ते काय होतात, ते RLC सिरीजमध्ये लावलेले असतात. आणि सिलिकॉन डायोड जर घेतलं त्याचा जो पोटेन्शियल बॅरियर आहे तो 0.7 व्होल्ट आहे. आणि 2 जर डायोड सिरीजमध्ये लावलेत असेल तर पोटेन्शियल बॅरियरचं ॲडिशन होतं, मग ते 1.4 व्होल्ट टोटल आउटपुट व्होल्टेजमधनं 1.4 व्होल्टेज मायनस होतं. आणि मग ते काय करतं, जर लो व्होल्टेज पॉवर सप्लाय जर असेल तर त्याच्यातून आपल्याला 1.4 व्होल्ट हे सबट्रॅक्ट करून मिळतं. आणि तो आपल्याला लो व्होल्टेज पॉवर सप्लायसाठी सिग्निफिकंट आहे. म्हणजे लो व्होल्टेज पॉवर सप्लायसाठी हे वापरता येत नाही, कारण याच्यासाठी आपला जो 1.4 व्होल्ट आहे व्होल्टेज तो ड्रॉप होतो. क्लिअर. याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का. तर याच्यानंतर बघूया आता कंपॅरिझन ऑफ रेक्टिफायरचं कंपॅरिझन करूया आणि मग आपण स्टॉप करूया. ओके. तर पॉईंट बघा, द पॉईंट्स ऑफ कंपॅरिझन म्हणजे दॅट इज पॅरामीटर हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर अँड ब्रिज वेव्ह रेक्टिफायर. नंबर 1 नंबर ऑफ डायोड्स. तर पॅरामीटरमध्ये नंबर ऑफ डायोड्समध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये किती डायोड वापरतात, 1. नंतर फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये 2. नंतर ब्रिज रेक्टिफायरमध्ये 4. नंतर नीड ऑफ सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. तर सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर कोणत्या रेक्टिफायरमध्ये वापरतात, हाफ वेव्हमध्ये वापरतात का, नाही, दॅट इज नॉट रिक्वायर्ड. फुल वेव्ह सेंटर टॅप फुल वेव्हमध्ये एसेन्शियल सेंटर टॅप फुल वेव्हमध्ये वापरतात. नंतर ब्रिज वेव्हमध्ये वापरतात का, नाही वापरत, राईट. नंतर पीक इन्व्हर्स व्होल्टेज ऑफ डायोड हे इम्पॉर्टंट आहे. मग पीक इन्व्हर्स ऑफ डायोड हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये VP एवढा आहे, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये 2VP एवढा असतो आणि ब्रिज रेक्टिफायरमध्ये VP एवढा असतो. नंतर ॲव्हरेज ऑफ DC आउटपुट व्होल्टेज. मग ॲव्हरेज DC आउटपुट व्होल्टेज हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये असतो VP डिवायडेड बाय पाय. नंतर सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये असतो
2Vp/π. नंतर ब्रिज रेक्टिफायरमध्ये असतो 2Vp/π. ओके. नंतर रिपल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये असते एफ इन, दॅट इज जर इनपुट ए सी असेल 50 हर्ट्ज तर ती आउटपुटला पण आपल्याला 50 हर्ट्ज मिळते. सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये रिपल फ्रिक्वेन्सी मिळते आपल्याला 2F इन, दॅट इज 100 हर्ट्ज, म्हणजे जर इनपुट ए सीचं फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असेल तर. ओके. नंतर ब्रिज रेक्टिफायरमध्ये पण फ्रिक्वेन्सी आहे रिपल फ्रिक्वेन्सी 2F इन, दॅट इज 100 हर्ट्ज. नंतर करंट थ्रू द डायोड दॅट इज I0, म्हणजे त्याला काय बोलतात, तो हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये IDC और IL असतं आउटपुट करंट. नंतर फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये मिळतं IDC/2 और IL/2. आणि नंतर ब्रिज रेक्टिफायरमध्ये मिळतं IDC/2 और IL/2. नंतर रिपल फॅक्टर हाफ वेव्ह रेक्टिफायरचा आहे 1.21%. नंतर सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरचा आहे 0.48%. नंतर ब्रिज रेक्टिफायरचा आहे 0.48%. तर याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का? कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर बिंदास विचारू शकता. असा हा आपला चॅप्टर संपलेला आहे युनिट. ओके. याच्यानंतर आपण एक प्रॉब्लेम घेऊयात नेक्स्ट लेक्चरमध्ये, राईट. जर कोणाला काही क्युरी असेल याच्यामध्ये तर बिंदास विचारू शकता. ओके.